वसई धर्मप्रांत आज आपल्या सेमिनेरियन्सबद्दल आनंद व्यक्त करीत आहे. अविनाश धोदडे, बर्नट फर्नांडिस आणि मॉर्गन फर्नांडिस ह्या तिन्ही बंधूंना आदरणीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो डिकनची दीक्षा देतील. पवित्र आत्म्याच्या देणगीने त्यांना नवे सामर्थ्य प्राप्त होईल. त्याद्वारे ते स्वतःला सर्व लोकांचे सेवक करून घेतील आणि प्रभूच्या शब्दाचे, उपासनेचे आणि दयाकार्याचे विधी सहाय्यक म्हणून बिशपांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना मदत करतील. तसेच ह्या विधीत डॉमिनिकन संस्थेचे आणि आपल्या संत पीटर चर्च वसई कोलीवाडा येथील रहिवासी डिकन अजय बुरखाव ह्यांना धर्मगुरू पदाची दीक्षा दिली जाणार आहे. आपणा सर्वांसाठी ही खरोखर सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. आज आपले हे बंधू प्रभू सेवेसाठी आपले जीवन अर्पण करीत आहेत. त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा व ते प्रभू ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रचाराचे उत्तम साधन बनावेत म्हणून ह्या मिसाबलीत आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आजच्या दीक्षाविधीचे पौरोहित्य करणारे वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, डिकन दीक्षाविधीचे उमेदवार, धर्मगुरू दीक्षाविधीचे उमेदवार, त्यांचे आईवडील पवित्र वेदीकडे येत आहेत. आपण सर्वजण प्रवेश गीतात भक्तिभावे सहभागी होऊया. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभू निर्मित इस्रायल जनगा, हर्षाने प्रभु गुणगान. सियोनी करानो निजनु पासह, थय थय नाचा हर्ष भरान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. परम पिता अमुचा निर्माता, करा तयाचा सतत मान. पाप निवारक पुत्र तयाचा, विशुद्धात्मा यांचे गान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आज सर्व संतांचा महासोहळा ख्रिस्त सभा साजरा करीत आहे. वास्तविक बघायला गेलं तर हा वर्षातील 31वा रविवार असता, परंतु हा सर्व संतांचा सण जो 1 नोव्हेंबरला येतो तो आज नेमका रविवारचा आल्यामुळे आणि तो महासोहळा असल्यामुळे रविवारसुद्धा जणू काही खाली जातो आणि सर्व संतांचा महासोहळा उपासनेमध्ये साजरा होतो. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्रपणे सर्वजण म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. सर्व समर्थ व नित्यजीवी बापा, सर्व काळातील आणि सर्व स्थळातील पवित्र पुरुष व स्त्रिया ह्यांचा आज आम्ही सन्मान करतो. त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझे प्रेम दे व आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी योहान ह्याने एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला आणि समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,
आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला आणि झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र लोकसमुदाय राजासनासमोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकराकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ आणि 4 प्राणी ह्यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत आणि कोठून आले? मी त्याला म्हटले, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्यांनी आपली झगे कोकराच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. प्रतिसाद. हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्यात पित्याने आपल्याला केवढी प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी ती प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखी होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद.
प्रभू म्हणतो, ओहो कष्टी आणि भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. संत मतई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता डिकन पदाच्या दीक्षाविधीला सुरुवात होत आहे. दीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना नावाने बोलावून बिशपांसमोर सादर करण्यात येत आहे. अविनाश धोदडे, बर्नर्ड फर्नांडिस, मॉर्गन फर्नांडिस, Reverend Father, Holy Mother Church asks you to ordain these men, our brothers, to the responsibility of The diaconate. Do you know them to be worthy? After inquiring among the Christian people and upon the recommendation of those responsible, God and our Savior Jesus Christ, we choose these our brothers for the order of the diaconate. देवाला धन्यवाद. सर्वांनी एकत्र. आता गुरुदीक्षा विधीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराला नावाने बोलावून बिशपांसमोर सादर केले जाईल. Deacon Ajay Burkau, Most Reverend Father, Holy Mother Church asks you to ordain this man, our brother, to the responsibility of the priesthood. Do you know him to be worthy? After inquiry among the Christian people and upon the recommendation of those responsible, I testify that he has been found worthy. Relying on the help of the Lord and God our Savior Jesus Christ, we choose this man, our brother, for the order of the priesthood. देवाला धन्यवाद. मित्रांनो,
प्रभू परमेश्वर निवडतो. पीक भरपूर आहे, कामकरी थोडे आहेत, पण जे येतात ते सुद्धा निवडले जातात. पण त्या अगोदर जो शिष्य होऊ पाहतो तो निवड करतो. पण तिथं सगळं संपत नाही, तर प्रभू मग त्या आलेल्यामधून निवडून काढतो. सुरुवातीला त्याने 12 जणच निवडले, आणि ते सुद्धा व्यक्तिगत लायकी किंवा व्यक्तिगत श्रेय बघून नव्हे, तर निवडणारा प्रभू आपला स्वामी आणि तारणकर्ता शिष्यांचा विश्वास बघतो, श्रद्धा बघतो, आणि मग त्या शिष्यावर भिस्त ठेवतो, त्याचा मग स्वीकार करतो. आणि म्हणून ट्रस्ट इज द क्वालिटी most appreciated by the master on the part of the disciple. Trust. तसं बघायला गेलं तर आपण हा सोहळा इतका शिस्तबद्ध करतो, पण खरं म्हणजे ही विश्वासाची गोष्ट आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू माझ्यावर विश्वास ठेव, हे मुख्य आहे. म्हणून प्रभूच्या अधीन होऊन दिलदारपणे त्याचे अनुकरण करणारा शिष्य हा परफेक्शन गाठत असतो, हा परिपूर्णता, जीवनाची परिपूर्ती शोधत असतो. आहे जीवन ते काय वाईट नाही, ओके, परंतु जीवन आपल्याला वाटते तेवढंच नाही, पाहतो आपण तेवढंच नाही, आपण कमी पडतो बघण्यामध्ये, समजण्यामध्ये. आणि ती परिपूर्ती, जीवनाची ती परिपूर्णता मग निवडलेल्या शिष्यांकडून समजून घ्यायला सुरुवात होते. कुठलीही दुसरी अपेक्षा न करता, विना अट, अनकंडिशनल असा हा विश्वास ठेवणारा शिष्याचा सर्वोच्च सद्गुण म्हणून समजला जातो. आपण म्हणतो फादर चांगले आहेत, फादर बरे आहेत, फादर खूप, आपण विशेषण देतो, पण नक्की निकष काय, कशाच्या आधारावर तुम्ही बोलता की हे फादर चांगले आहेत, हे फादर बरे आहेत? आपण फटकशी बोलून जातो. जो आपल्याला आवडतो त्याची आपण वाहवा करतो, स्तुती करतो. निकष त्याचा किती विश्वास आहे. प्रभूने तर संपूर्ण विश्वास त्याच्यावर टाकलेला आहे, पण ह्या माणसाने त्याच्यावर किती विश्वास टाकला, हा निकष. आणि मग आता आपण आजच्या शुभवर्तमानाकडे वळू. आज सर्व संतांचा महासोहळा, आणि जे शुभवर्तमान आपण ऐकलं नुकतं घोषित केलेलं डिकनने, ते शुभवर्तमानावर, कारण मत्तेच्या शुभवर्तमानाचा हा गाभा आहे, गाभा. ह्या 10-15 ओळी ज्या आपण ऐकल्या, सुरुवात कशी होते तर लोकांची गर्दी बघून, खूप लोक आले होते, बसायला जागा नव्हती, टेकडीवर ते गेले होते, कारण दुसरी सामावून घेणारी अशी जागा नव्हती. खूप लोक लागायचे येशूच्या मागे, आणि गर्दी बघून प्रभू येशू लोकांपासून दूर अंतरावर उभे राहत नाहीत. दिस इज फॉर यू अँड फॉर मी, फॉर ऑल ऑफ अस हियर.
very important observation of Matthew. प्रभू लोकांना बघून दूर उभे राहत नाहीत, लोकांपासून दूर जात नाहीत. ते प्रभू येशू समोर आलेल्या लोकांच्या सुखदुःखात, आशा आकांक्षेत, त्यांच्या तीव्र शोकात, त्यांच्या चिंता आणि काळजीत संपूर्णपणे समरस होऊन त्यांच्या बरोबर राहतात. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, especially for 4 of you, 3 deacons to be and 1 priest to be. विशेष करून जे दारिद्र्याच्या विळख्यात सापडले आहेत, दारिद्र्य, नुसती गरिबी नाही, दारिद्र्य, अक्षरशः कुठल्याही प्रकारच्या पीडेने त्रस्त झालेले आहेत, अशा त्याच्या ह्या मागे लागलेल्या लोकांचे क्लेश प्रभू ख्रिस्ताने आपल्या स्वतःचे केले. Again, very important for us. These are the, I would say, most important aspects of our priestly life. आजच्या शुभवर्तमानामध्ये 8 वेळा, खरं म्हणजे तुम्ही मोजले तर 10 वेळा, शेवटचे 2 जे आहेत ते पण धन्य, तुम्ही आनंद करा, उल्हास करा म्हणजे धन्य, अशी 10 सत्यवचने प्रभू ख्रिस्त सांगतात. दे आर कॉल्ड, पॉप्युलरली नोन ॲज द बेॲटिट्यूड्स. म्हणजे ती 10 वचनं सुखी, समृद्ध, समाधानी जीवनाची अतुलनीय सत्यवचने असा हा ठेवा आहे. त्या ट्रेजर्स फॉर अस. तसं बघायला गेलं तर आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं प्रकटीकरणाच्या पुस्तकातलं की खरा धन्य परमेश्वर आहे, खरा गौरव परमेश्वराचा आहे, खरं सामर्थ्य परमेश्वराचं आहे. हे आपण ऐकलं पहिल्या वाचनामध्ये. पण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ही त्याची धन्यता आपल्याला वाटून देतो, त्याची धन्यता आपली करतो, आपल्याला त्याच्यात सामील करून घेतो. आपणाला परमेश्वराचा धन्यवाद मिळवून भाग्य लाभावे म्हणून ती सत्यवचने कार्यक्षम साधना आहेत. My dear friends, 4 of you, especially today, keep these beatitudes. They are called blueprint of the new life that is begun by Jesus. Blueprint. तसं बघायला गेलं तर परमेश्वराने मोशेच्या हवाली टू मोझेस, मोशेच्या हवाली इस्रायलच्या लोकांसाठी 10 आज्ञा दिल्या, 10 आज्ञा दिल्या. आणि आता ख्रिस्त नवा मोशे जणू काही परमेश्वराचं राज्य स्थापित करणारा 10 धन्यवाद देतो, 10 आज्ञा. त्यामुळे जगाला सद्गुणी जीवन जगण्याची एक नवीन पद्धत मिळाली आणि त्याची परिपूर्ती म्हणून, त्या 10 आज्ञांची परिपूर्ती म्हणून प्रभू येशू ही 10 सत्यवचने अखिल मानवजातीसाठी, मोशेने फक्त इस्रायलच्या लोकांसाठी दिली, पण आता प्रभू ख्रिस्त अखिल मानवजातीसाठी जीवनातील मूलभूत वर्तनाची एक प्रभावी प्रवृत्ती म्हणून आपल्याला देत आहे. आता आपण
थोडक्यात बघू की ज्यांना समाजामध्ये कवडी मोलाचं गणलं जात नाही, कवडी मोलाचं सुद्धा गणलं जात नाही, परंतु जे मनाचा निश्चय करून देवावर संपूर्ण हवाला ठेवतात असे देवाला धन्य आहेत. भले जग मला काही म्हणो, पण देवाच्या दृष्टिकोनातून मी धन्य आहे, कारण मी निश्चय केला, मनाचा मी निश्चय केला त्याच्यावर हवाला ठेवण्याचा. ही निवड गरिबांनीच करावी असे नाही, म्हणून संत मत्तई सांगतो, जे आत्म्याने गरीब, आत्म्याने दीन म्हणजे दारिद्र्य हे आपोआप आपल्याला धन्य होण्यासाठी कारण बनत नाही. दारिद्र्य असो, गरिबी असो, श्रीमंती असो, सगळ्यांनी देवावर हवाला ठेवायचा, सगळ्यांनी, तर तो धन्य असं प्रभू सांगतात. ती गरज सर्वांची आहे देवावर हवाला ठेवण्याची. त्याच्यानंतर जे दुसऱ्यांचे दुःख हलकं करण्यासाठी त्रास घेतात, आपण बघतो आजूबाजूला दुःखी कष्टी भाराक्रांत आहेत, आपण पण त्याच्यातलेच, पण त्याच्याहीपेक्षा आपल्याहीपेक्षा जास्त दुःखी असे असतात. आणि त्यांचं दुःख बघायचं, पण नुसतं बघून उदासीन राहायचं नाही, ते बघितल्यानंतर आपल्याला कळवळ आला पाहिजे. आणि म्हणून अशी लोक दुसऱ्यांचं दुःख आपलं करतात, समरस होतात त्या दुःखी माणसांशी. विशेष करून आपल्यासाठी आहे, विशेष करून सगळ्यांसाठीच आहे, पण विशेष करून आपल्यांसाठी आहे. दुसऱ्यांशी कनवाळू वागणारे ते धन्य. सर्व गोष्टी नम्रपणाने, विनयाने केल्याने त्या आकर्षित होतात. विद्या विनयनं शोभते असं आपण म्हणतो. कुठलीही गोष्ट, विद्याच नाही, कुठलीही गोष्ट विनयाने केली, नम्रपणाने केली का ती आकर्षित बनते. जीवनात नम्रता बांधल्याने आपल्या जीवनाला शोभा येते. आणि मग न्याय मलाच नाही मिळाला पाहिजे, न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो मला न्याय नाही मिळत, आपण रडतो, आपण आपली गाऱ्हाणी दुसऱ्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. मी फादरांना उद्देशून बोलत आहे. पण मला दुसऱ्यांना सुद्धा न्याय मिळण्यासाठी काय वाटते की नाही? मी काय करतो त्याच्यासाठी? का मी फक्त माझ्याच न्यायासाठी भांडत असतो? नाही, न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि तो मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्यायला लागतात. ते परिश्रम घेणारे धन्य. देवाने दिलेल्या प्रतिष्ठेत सर्वांना जगता आलं पाहिजे अशी समानतेची भूक आणि तहान लागलेले धन्य. गरजेत असणे म्हणजे काय हे ज्याने अनुभवलं आहे त्यांनाच त्याची झळ कळते. अशांशी एकरूप होणे, त्यांची गरज ओळखणे आणि त्यांच्या सहाय्यास धावून जाणे ते धन्य. जीवनामध्ये सातत्य, सुसंगती असावी, त्यामुळे जीवन दिशाधीन बनते. Consistency and harmonious life gives us a vision of life. जीवनाला दिशा असावी, आपल्या जीवनाला तर निश्चित दिशा असावी. मी कोण आहे, मी कुठे आहे आणि मला कुठे पोचायचं आहे. रोजच्या माझ्या कार्यक्रमामध्ये, पण माझ्या संपूर्ण जीवनाच्या कार्यक्रमामध्ये एक प्रकारची सातत्य आणि सुसंगती असली पाहिजे. अशाने आपली वर्तणूक शुद्ध, निर्मळ, पारदर्शक बनते. आपण नेहमी ईश्वरी चैतन्यात संचारत राहतो. जीवन तरतरीत असते आपलं. शेवटी सर्वांना समाधानात जगता यावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शांतीचे खरे पुरस्कर्ते असतात.
अशी माणसे सर्वांच्या हक्काची कदर करतात, सर्वांच्या भावनेचा आदर राखतात आणि शांतीचा सुगंध चोहोकडे पसरवितात. ते धन्य. येस डिअर फ्रेंड्स, शांती ही देवाची देणगी असली तरी ती आपण स्वीकारायची, आपण ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ सुसंवाद असतो, मैत्री असते, मग तो परधर्मीय म्हणतो आपण किंवा परप्रांतीय म्हणतो आपण, पण सगळे भाऊ आणि बहिणी. आणि आता फ्रातेल्ली तुत्ती ह्या पोपने आपल्याला सांगितलेलं त्यांच्या विश्व परिपत्रकामध्ये की एव्हरी वन इन द वर्ल्ड इज माय ब्रदर अँड सिस्टर. आणि नुसतं तोंडाने बोलायचं नाही, तर आपण खरोखर हे आपल्या कृतीने जगलं पाहिजे. I must be an instrument of God's peace, because peace is not just given once and for all. Peace has to be made every day. What contribution I have to make for that? That is the question for us. पण आपण धन्य आहोत जर आपण शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू, तर आपल्याला सुद्धा परमेश्वर धन्य म्हणतो. अशा धन्य जीवनाची आपण तीव्र इच्छा बाळगावी, कारण समृद्ध जीवनाची ती गुरुकिल्ली ठरते, अस्सल ख्रिस्ती जीवनाची ती साक्ष असते, चिरकाल शाश्वत जीवनाची ती हमी बनते. पण शेवटी मी असं सांगेन की धन्य ते जीवन असं प्रभू आपल्याला सांगतात, पण हे जीवन गालीच्यावरून, गुलाबी गालीच्यावरून उड्या मारण्याचं जीवन नाही. इतकं सोपं नाही ते. ह्याची आठवण आपल्याला आज पहिल्या वाचनामध्ये परमेश्वराचा शब्द करून देते. पहिलं वाचन आजचं प्रकटीकरणाच्या पुस्तकातलं सुरुवातीच्या ख्रिस्त सभेचं वर्णन आहे. आणि त्याचा शेवट बघा काय होतो की मोठ्या संकटातून जाणारी तिची मुले बाळे आहेत. कारण पांढरे झगे घालून ते तिथे आले होते. तुम्ही पण पांढरे झगे घातलेले आहेत. ते बाप्तिस्म्याचे झगे आहेत. हे बाह्य वस्त्र नाही, हे अंतर्वस्त्र असलं पाहिजे. पण हे झगे सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी रक्तामध्ये धुतले आणि स्वच्छ केले संकटातून. आणि म्हणून टीका, निंदा, खोटे आरोप, अमानुष छळ, अनादरणीय वागणूक आणि वेळ पडली तर रक्त सांडायला तयार अशा अनेक असह्य यातनांना तोंड द्यावे लागणारी ही ख्रिस्त सभा. आणि कोणाची बनली आहे? ज्यांनी पांढरे झगे घातलेले आहेत बाप्तिस्माचे त्यांची. आज तुम्ही ते एक चिन्ह म्हणून सर्वांच्या पुढे दाखवून देता, पण प्रत्येक बाप्तिस्मा झालेली व्यक्ती, मग इथे आपले अविनाशचे आई वडील आहेत, मॉर्गनचे आई वडील आहेत, बर्नटचे आई वडील आहेत आणि डिकन अजयचे आई वडील आहेत. ते पण बाप्तिस्मा झालेले, त्यांचे सगळे नाही, पण हे एक चिन्ह आहे. अंतर मनात सगळे सगळे आणि ते सगळे हाल अपेक्षा संकट जाऊन आता बिशप उमेदवारांना प्रश्न विचारून डिकन पदासाठी त्यांची तयारी आहे का याची खातरजमा करून घेतील. Dear sons, Morgan, Bernard, Avinash, before you enter the order of the diaconate, you must declare before the people your intention to undertake this office.
So I ask, do you resolve to be consecrated for the church's ministry by the laying on of my hands and the gift of the Holy Spirit? Do you resolve to discharge the office of deacon with humble charity in order to assist the priestly order and to benefit the Christian people? Do you resolve to hold fast to the mystery of faith with a clear conscience as the apostle urges, and to proclaim this faith in word and deed according to the gospel and the church's tradition? Those of you this is the one. Do you resolve to conform your way of life always to the example of Christ, of whose body and blood you are ministers at the altar? आता उमेदवार बिशपांसमोर गुडघे घालून आज्ञा पालनाचे वचन देतील. एक नुसतं सांगतो तुम्हाला की हा जो शपथविधी होता ते मरेपर्यंत आता ब्रह्मचारी राहणार. मरेपर्यंत ही प्रतिज्ञा त्यांनी 2 दिवस झाले. आजचा हा विधी फार मोठा होईल म्हणून तो प्रतिज्ञाविधी लिखित असतो. हा विधी 1 तासाभरांचा विधी आम्ही हा बिशप्स हाऊसमध्ये केलेला आहे, म्हणून आपण तो विधी इथे घेतला नाही कारण तो झालेला आहे. येस. आता खरं म्हणजे इथं सुद्धा अविनाशचे, बर्नटचे, मॉर्गनचे हात मी आणि नंतर मग डिकन अजयचे सुद्धा त्यांचे हात मी माझ्या हातात घ्यायचे असतात. पण बघा हे संकट जे आलेलं आहे ज्यामुळे आपण निलगीकरणाचं आपल्यावर नियंत्रण आहे आणि म्हणून हातात घेता येत नाहीत. पण त्यामुळे काही दीक्षा अडून राहत नाही. पण बरं झालं असतं असे हातात घेता आले असते, ते खूप बरं झालं असतं. डू यू अविनाश प्रॉमिस रिस्पेक्ट अँड ओबिडियन्स टू मी अँड माय सक्सेसर्स? May God who has begun the good work in you bring it to fulfillment. Do you, Bernard, promise respect and obedience to me and my successors? May God who has begun the good work in you bring it to fulfillment. Do you, Morgan, promise respect and obedience to me and to my successors? May God who has begun the good work in you bring it to fulfillment. आता बिशप धर्मगुरू पदाच्या उमेदवाराला प्रश्न विचारून तो दीक्षेस पात्र आहे की नाही ह्याची पडताळणी करतील. Dear Deacon Ajay, my son, because you are son of the Holy Mother, the Church, before you enter the order of the priesthood, you must declare before the people your intention to undertake this office. So I ask you, do you resolve with the help of the Holy Spirit to discharge without fail the office of priesthood
in the presbyteral rank as worthy fellow worker with the order of bishops in caring for the Lord's flock? Do you resolve to exercise the ministry of the word worthily and wisely, preaching the gospel and teaching the Catholic faith? Do you resolve to celebrate faithfully and reverently, in accord with the Church's tradition, the mysteries of Christ, especially the sacrifice of the Eucharist and the sacrament of reconciliation, for the glory of God and the sanctification of the Christian people? Do you resolve to implore with us God's mercy upon the people entrusted to your care by observing the command to pray without ceasing? Do you resolve to be united more closely every day to Christ the High Priest, who offered himself for us to the Father as a pure sacrifice, and with him to consecrate yourself to God for the salvation of all? I do with the help of God. आता उमेदवार बिशपांसमोर आज्ञापालनाचे वचन देईल. Do you promise respect and obedience to the diocesan bishop and to your legitimate superior? May God, who has begun the good work in you, bring it to fulfillment. आता बिशप उमेदवारांसाठी प्रार्थना करण्यास आपणास पाचारण करतील. आपण उभे राहूया. My dear people, let us pray that God, the all-powerful Father, will mercifully pour out the grace of His blessing on these His servants, Ajay, Morgan, Avinash and Bernard, whom in His kindness He raises to the sacred orders of the diaconate and priesthood. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. पवित्र मर्या देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. संत मायकल, आम्हासाठी विनंती कर. देवाच्या पवित्र दूतानो, आम्हासाठी विनंती कर. संत योहान बाप्तिस्ता, आम्हासाठी विनंती कर. संत योसेफ, आम्हासाठी विनंती कर. संत पेत्र व पौल, आम्हासाठी विनंती कर. संत आंद्रेया, आम्हासाठी विनंती कर. संत योहान, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, आम्हासाठी विनंती कर. संत मरिया मागदलेना, आम्हासाठी विनंती कर. संत स्तेफान, आम्हासाठी विनंती कर. संत इग्नास,
आम्हासाठी विनंती कर. संत लॉरेन्स आम्हासाठी विनंती कर. संत परपेतुआ व संत फेलिसिटा आम्हासाठी विनंती कर. संत आग्नेस आम्हासाठी विनंती कर. संत ग्रेगरी आम्हासाठी विनंती कर. संत अगस्ती आम्हासाठी विनंती कर. संत अथनासियुस आम्हासाठी विनंती कर. संत बेसिल आम्हासाठी विनंती कर. संत मार्टिन आम्हासाठी विनंती कर. संत बेनेडिक्ट आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस व संत डॉमिनिक आम्हासाठी विनंती करा. संत फ्रान्सिस झेवियर आम्हासाठी विनंती कर. संत जॉन बियानी आम्हासाठी विनंती कर. संत कॅथरीन आम्हासाठी विनंती कर. संत तेरेजा आम्हासाठी विनंती कर. संत गोन्सालो गार्सिया आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्र स्त्री पुरुषानो आम्हासाठी विनंती कर. प्रभू आम्हाला दया दाखव. आम्हासाठी विनंती कर. सर्व वाईटापासून आम्हाला मुक्त कर. प्रत्येक पापापासून प्रभू आम्हाला मुक्त कर. सार्वकालिक मरणापासून प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या देहधारणेने प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या मरण व पुनरुत्थानाने प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानाने प्रभू आम्हाला मुक्त कर. आम्हा पाप्यावर दया कर. प्रभू आम्ही प्रार्थना ऐक. तुझ्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन आणि तिचे संरक्षण कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमचे परम गुरु स्वामी आणि सर्व याजक वर्ग यांना तुझ्या ख्रिस्त सभेच्या सेवेत एकनिष्ठ ठेव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व श्रद्धावंतांना श्रद्धेच्या आणि शांतीच्या भावनेने एकत्र आण. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या सेवेसाठी आम्हाला सबळ कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. या निवडलेल्या उमेदवारांना आशीर्वादित दे. त्यांना पवित्र कर आणि त्यांना पवित्र सेवा कार्य करण्यासाठी अभिषिक्त कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. येशू जिवंत देवाच्या पुत्रा प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे प्रभू येशू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमचे ऐकून घे. Lord God, mercifully hear our prayers and graciously accompany with your help what we undertake by virtue of our office. Sanctify by your blessing these men we present, for in our judgment we believe them worthy to exercise sacred ministries through Christ our Lord. आमेन. आता बिशप प्रथम डिकन पदाच्या दीक्षेविधीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांच्या डोक्यावर हात ठेवतील. तदनंतर त्यांच्यासाठी शांतपणे प्रार्थना करतील. आजच्या विधीतला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
आता अभिषेकाची प्रार्थना केली जाईल. ही अभिषेकाची प्रार्थना आहे आणि मी ती इंग्रजीमध्ये बोलतो कारण मराठीमध्ये जरी ती आपण भाषांतरित केलेली आहे तरी आपण नेहमी कुठली गोष्ट करताना आपल्या पोप साहेबांचं जणू काही सल्ला घेत असतो आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपण वागत असतो. आणि मराठीतली प्रार्थना मला माहीत नाही की ती आपण पोप महोदयांना विचारलं आहे की नाही, आणि म्हणून ती मी इंग्रजीमध्येच बोलतो कारण इंग्रजीमध्ये जे पुस्तक आहे ते रोमचंच पुस्तक आहे. Draw near, we pray, Almighty God, giver of every grace, who apportion every order and assign every office, who remain unchanged but make all things new. In your eternal providence, you make provision for every age, as you order all creation through Him who is your Word, your power and your wisdom, Jesus Christ, your Son, our Lord. You grant that the Church, His body, adorned with manifold heavenly graces, drawn together in the diversity of its members and united by a wondrous bond through the Holy Spirit, should grow and spread forth to build up a new temple, and as once you chose the sons of Levi to minister in the former tabernacle, so now you establish 3 ranks of ministers in their sacred offices to serve in your name. And so, in the first days of your church, through the inspiration of the Holy Spirit, your sons, apostles, appointed 7 men of good repute to assist them in the daily ministry, that they might devote themselves more fully to prayer and preaching of the word. By prayer and the laying on of hands, they entrusted to these chosen 7 men the ministry of serving at table. We beseech you, Lord, look with favor on these servants of yours, Bernard, Avinash, Morgan. Look with favor on these of yours who will minister at your holy altar and whom we now humbly dedicate to the office of deacon. Send forth upon them, Lord, we pray, the Holy Spirit, that they may be strengthened by the gift of your sevenfold grace for the faithful carrying out of the work of the ministry. May there abound in them every gospel virtue, unfeigned love, concern for the sick and poor, unassuming authority, the purity of innocence, and the observance of spiritual discipline. May your commandments shine forth in their conduct, so that by the example of their way of life, they may inspire the imitation of your holy people. In offering the witness of a clear conscience, may they remain strong and steadfast in Christ, so that by imitating on earth your Son, who came not to be served but to serve, they may be found worthy to reign in heaven with him.
who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God, forever and ever. आमेन. आता आपले बंधू डिकन झालेले आहेत. खांदेपट्टा व विधिवस्त्र ही मिसाची पवित्र वस्त्रे त्यांना परिधान केली जातील. आपण म्हणतो तशी मी त्यांची खेम पण घेतली असती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, पण परत हे सगळं संकट आपल्याला अशा सगळ्या गोष्टीपासून जणू काही थांबवून ठेवते. पण त्यांना माहिती आहे माझं प्रेम आणि परमेश्वराचं तुमच्यावरील प्रेम ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्याचे प्रेषित कार्य डिकन्सना देण्यात आलेले आहे. त्याची खूण म्हणून बिशप त्यांना शुभवर्तमानाचे पुस्तक प्रदान करतील. Avinash, receive the gospel of Christ, whose herald you have become. Believe what you read. Teach what you believe and practice what you teach. Bernard, receive the gospel of Christ, whose herald you have become. Believe what you read, teach what you believe, and practice what you teach. हे प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचं पुस्तक आहे. प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचं पुस्तक, द बुक ऑफ द गॉस्पल्स. आणि प्रभू येशूचे शुभवर्तमान हे आता त्यांचं जीवन. आणि म्हणून त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे वाचता लोकांना शिकवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते लोकांना शिकवा, आणि जे लोकांना शिकवता ते तुमच्या कृतीमध्ये उतरवा. मॉर्गन, receive the gospel of Christ, whose herald you have become. Believe what you read, teach what you believe, and practice what you teach. आता बिशप डिकन अजयसाठी प्रार्थना करण्यास आपणास पाचारण करतील. आपण सगळ्या संतांची विनंती मला केलेली आहे, आणि आपण परमेश्वराची मध्यस्थी जणू काही स्वर्ग फाटून तेथून परमेश्वराने सगळ्यांना आशीर्वाद द्यावा. हे 3 डिकन्स आणि 1 फादर. तरीसुद्धा, my dear people, let us pray
that God, the all-powerful Father, will pour out abundantly the gifts of heaven on these his servants, especially on Ajay, the deacon, whom he has chosen for the office of priest. ही दीक्षा घेताना फादरांची जे फादर उपस्थित असतात ते बिशपांनी त्यांच्या डोकीवर हात ठेवल्यानंतर ते दुसऱ्या फादरजवळ सुद्धा जात असतात, विधीमध्ये भाग घेणारे फादर. आणि तशीच प्रार्थना जी डिकनसाठी एक बोलली ती ही दुसरी प्रार्थना फादरसाठी ही सुद्धा मराठीमध्ये आपण जरी केली असली तरी ती आपण पोप महोदयांकडून त्याची परवानगी घेतली आहे की नाही याविषयी माझी खात्री नव्हती, म्हणून मी इंग्रजीमध्ये ती बोलत आहे. Draw near, O Lord, Holy Father, Almighty and Eternal God, author of human dignity. It is you who apportion all graces. Through you everything progresses. Through you all things are made to stand firm. To form a priestly people, you appoint ministers of Christ your Son, by the power of the Holy Spirit, arranging them in different orders. Already in the earlier covenant, offices arose, established through mystical rule, mystical rites. When you set Moses and Aaron over your people to govern and sanctify them, you chose men next in rank and dignity to accompany them and assist them in their task. So too, in the desert, you implanted the spirit of Moses in the hearers, in the hearts of 70 wise men, and with their help he ruled your people with greater ease. So also upon the sons of Aaron you poured an abundant share of their father's plenty, that the number of the priests prescribed by the law might be sufficient for the sacrifices of the tabernacle, which were a shadow of the good things to come. But in these last days, Holy Father, you sent your Son into the world, Jesus, who is apostle and high priest of our confession. Through the Holy Spirit, he offered himself to you as a spotless victim, and he made his apostles consecrated in the truth, sharers in his mission. You provided them also with companions to proclaim and carry out the work of salvation throughout the whole world. And now we beseech you, Lord, in your weakness to grant, in our weakness, to grant us these helpers that we need to exercise the priesthood that comes from the apostles. Grant, we pray, Almighty Father, to this your servant Ajay the dignity of the priesthood. Renew deep within him the spirit of holiness. May he henceforth possess this office which comes from you, O God, and is next in rank to the office of bishop. And by the example of his manner of life, he may instill right conduct.
May he be worthy co-worker with our order, so that by his preaching and through the grace of the Holy Spirit, the words of the gospel may bear fruit in human hearts and reach even to the ends of the earth. Together with us, may he be faithful steward of your mysteries, so that your people may be renewed in the waters of rebirth and nourished from your altar, so that sinners may be reconciled and the sick raised up. May they be joined with us, Lord, in imploring your mercy for the people entrusted to his care and for all the world. And so, may the full number of the nations gathered together in Christ be transformed into your one people and made perfect in your kingdom, through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God, forever and ever. Amen. आता डिकन अजय आमरण धर्मगुरू झालेला आहे. स्कंदपट्टा व विधिवस्त्र ही मिसाची पवित्र वस्त्रे त्याला परिधान केली जातील. पवित्र कार्यासाठी हे हात वापरायचे आहेत. ह्याचे प्रतीक म्हणून नवदीक्षित धर्मगुरूंचे हात आता पवित्र तेलाने अभिषिक्त केले जातील. Lord Jesus Christ, whom the Father anointed with the Holy Spirit and power, guard and preserve you, that you may sanctify the Christian people and offer sacrifice to God. You will have to go and wash. नवदीक्षिताला लागणारा पवित्र मिसाबालासाठी वस्तू, पवित्र पेला आणि तबक बिशप प्रदान करतील. Receive this oblation of the holy people to be offered to God. Understand what you do, imitate what you celebrate, and conform your life to the mystery of the Lord's cross. शांतिवंदन करून बिशप नवदीक्षित डिकन्सचा आणि धर्मगुरूंचा स्वीकार करतील.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, पवित्र पुरुष आणि स्त्रियांच्या सन्मानार्थ आमच्या ह्या भेटींचा स्वीकार कर. ते तुझ्याबरोबर वैभवपूर्ण जीवन जगत आहेत. आमच्या तारणासाठी सहाय्य करण्यास ते स्वर्गातून सदैव तयार असतात, ह्याचे स्मरण आम्हाला राहू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. आमची माता पुण्यनगरी स्वर्गीय यरुशलेम हिचा उत्सव आम्ही आज साजरा करीत आहोत. तुझ्या सिंहासनासभोवती आमचे संत बंधू भगिनी तुझा अखंड गौरव गातात. त्यांना लाभलेली स्वर्गीय प्रतिष्ठा आम्हाला आनंदित करते. त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला स्फूर्ती मिळते आणि श्रद्धेच्या तीर्थयात्रेत वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य प्राप्त होते. म्हणून सर्व संत आणि सर्व दूत यांच्याबरोबर एका आवाजात आम्ही मोठ्या आनंदाने तुझे अखंड गुणगान गातो. पावन पावन तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. परमईशाच्या पावन लावे, एक धन्य तो जलांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. हे दयाळू पित्या, आम्ही तुझ्याजवळ येतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुझी स्तुती करतो आणि तुझे आभार मानतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर आणि त्यावर आपला आशीर्वाद घाल, अशी आम्ही तुला ही विनंती करतो. आम्ही ही दाने तुझ्या पवित्र आणि विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर. सर्व जगभर तिच्यात शांती नांदू दे. फ्रान्सिस आमचे पोप व फेलिक्स आमचे महागुरू ह्यांच्यासाठी, तसेच प्रेषितांकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकविणाऱ्या सर्वांसाठी आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभू, तुझ्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्यासमोर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी हा आभाराचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त
याची माता नित्यकुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो. तिचा पती संत योसेफ, प्रेषित व रक्तसाक्षी पेत्र व पॉल, आंद्रेया, याकोब, योहान, थोमा, याकोब, फिलिप, मत्तय, सिमोन, बार्थलोमेव, तद्देय, लिनस, क्लेतस, क्लेमेंट, सिक्टस, कॉर्नेलियस, सिप्रियन, लॉरेन्स, क्रिझोगोनस, योहान व पॉल, कॉस्मस व दामियन आणि इतर सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून या दानांचा स्वीकार कर. जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकात आमची गणना कर. आमच्या ह्या दानावर आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले हे दान स्वीकारणीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनव. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच तुझ्याकडे हे सर्वसमर्थ पित्या दृष्टी लावून तुझी स्तुती केली, आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी सारी प्रजा व धर्मगुरू त्याच्या दुःख सहनाचे व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानांतूनचा पवित्र आणि परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा. ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल ह्याची दाने, आमच्या श्रद्धेचा आदिपिता अब्राहम ह्याचा बली व तुझा महायाजक मेल्कीसेदेक याचे भाकर आणि द्राक्षरसाचे अर्पण तू अप्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परमपवित्र बली स्वीकारून घे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतःकरणे तुझ्या हरेक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभू, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या लोकांची आठवण कर. विशेष करून आता आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो यांची तू आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. यांना व ख्रिस्ताय विश्रांती पावलेल्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाल प्रकाश, सुख व शांती लाभो. तुझे प्रेक्षित व रक्तसाक्षी योहन बप्तिस्ता, स्तेफान, मतियास, बर्नाबस, इग्नेशियस, अलेक्झांडर, मार्सलीन, पेत्र, फेलिस्तिसा, परपेतुआ, आगता, लुसिया,
अग्नेस, सिसेलिया, अनास्थासिया आणि सर्व संत यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ आम्हालासुद्धा मिळू दे. आम्ही पापी आहोत, तरीसुद्धा तुझ्या दयेवर व प्रेमवर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे तर प्रभू येशूच्या पुण्याईमुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस. जीवनाने व चांगुलपणाने तू त्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. नित्य देव आठविला भक्ती भावे पूजिला. नित्य देव आठविला भक्ती भावे पूजिला. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. सत्य धर्म आचरिला नीती धर्म पाळिला. सत्य धर्म आचरिला नीती धर्म पाळिला. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. भाग्यवंत संत तुम्ही देवराय पाहिला. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र बापा, संतांठाई तुझे वैभव प्रकट झाले आहे. आम्ही तुझी स्तुती करतो. स्वर्गीय भोजनात सहभागी होणाऱ्या आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर आणि तुझ्या राज्यातील आनंदाचा अनुभव घेण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. संतांचा स्मृतिदिन आज आपण साजरा करीत आहोत. सर्व संतांच्या वैभवाचा व आनंदाचा कळस परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. आमेन. संतांच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला सांप्रत अनिष्ठांपासून सुरक्षित ठेवो. त्यांच्या पवित्र जीवनापासून परमेश्वराच्या आणि शेजाऱ्यांची सेवा करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळो. आमेन. स्वर्गातील संतांबरोबर आपल्या मुलांचे ऐक्य आहे ही गोष्ट ख्रिस्त सभेला हर्षित करते आणि स्वर्गीय बापाच्या पवित्र मंदिरात सर्व संतांबरोबर परिपूर्ण सुखाचा अनुभव घेण्यास तुम्ही समर्थ बनावे. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनाने साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. आता नवदीक्षित आपणा सर्वांना त्यांचा पहिला आशीर्वाद देतील. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आम्ही चौघेजण 3 डेकन अविनाश, मॉर्गन अँड बर्नट आणि मी तुम्हा सगळ्या परमेश्वराचे प्रथम आम्ही आभार मानत आहोत की त्यांनी आम्हाला निवडलं आणि त्याचे दास म्हणून त्याच्या मळ्यात काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी अभिषिक्त केलेलं आहे. म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे आम्ही आपल्या वसईचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो ज्यांनी आम्हाला
रिट्रीट दिली, आमची तयारी केली चांगल्या प्रकारे आणि आजची मिसा बलिदानामध्ये आमच्यासाठी डिकनची दीक्षा आणि धर्मगुरूची दीक्षा आम्हाला दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या कार्यावर देवाचा भरपूर आशीर्वाद राहावा हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यानंतर आम्ही सर्व दोन्ही सेमिनरीज, सेंट पायस द 10th सेमिनरी गोरेगावमध्ये आणि नागपूरमधली सेंट चार्ल्स या सेमिनरीचे दोन्ही रेक्टर्स आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. त्यांचे स्टाफ मेंबर्स, नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. जे मॉडरेटर आमच्या जीवनात आले त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. स्पिरिच्युअल डिरेक्टर जे आमच्याबरोबर होते, आम्ही त्या सर्वांचे मनापासून आज आभार मानत आहोत आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. आमच्या आईवडिलांसाठी आम्ही आज विशेष धन्यवाद देऊ इच्छितो, कारण परमेश्वराने त्यांना त्यांच्या पोटी आम्हाला जन्माला दिलं आणि आज त्यांनी आम्हाला देवाच्या हाती त्याच्या मळ्यात काम करण्यासाठी समर्पित केलेलं आहे. म्हणून आमच्या आईवडिलांबद्दल आम्ही त्यांचे देवाचे आभार मानतो आणि आईवडिलांवर देवाचा आशीर्वाद राहावा हीच प्रभूचरणात प्रार्थना. त्याचबरोबर आमच्या रिट्रीटच्या दिवसामध्ये फादर भूषण, फादर रिचर्ड यांनी आम्हाला जी काही मदत केलेली आहे, आम्हाला आमची अरेंजमेंट केली, आम्हाला ॲटमॉस्फिअर होतं ते पाहिजे होतं ते मिळालं, आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. फादर ऑल्विन तुस्कानो लिटर्जीसाठी तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, आम्ही त्यांचेसुद्धा आभार मानत आहोत. आणि यात पॅरिसचे पॅरिश प्रिस्ट फादर पीटर आल्मेडा, फादर ॲम्ब्रोज आणि फादर राजेश या सर्व धर्मगुरूंचे आम्ही आभार मानतो आहोत की त्यांनी आम्हाला हे चर्च दिलं आणि सुंदररित्या आमची आम्हाला जी गरज होती ती आमची भागवली. त्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही या तिन्ही धर्मगुरूंचे आभार मानत आहोत. आणि शेवटी आमचे बेनिफॅक्टर्स आणि वेल विशर्स जे पण आहेत, आम्ही त्यांची आठवण करतो आणि त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि माझ्या प्रायल प्रोव्हिन्शियल फादर नवीन सलदाना जे येऊ शकले नाहीत, मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि माझे स्टुडंट मास्टर फादर सिज्जू फ्रान्सिस, फादर सुनोज, आम्ही त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि आज माझ्याबरोबर आमचे 2 धर्मगुरू आहेत, फादर रॉकी मायकल अँड फादर ऑस्कर. आम्ही या दोन्ही धर्मगुरूंना विशेष धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.